नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याची जी वाटचाल आहे एकूणच शेतीची ती पारंपरिक शेतीकडून व्यावसायिक शेतीकडे होताना दिसते आहे। आता आपण बघा, पारंपरिक जी पिकं आहे त्याची जागा व्यावसायिक पिकांनी घेतली आणि ही खरंच आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यातूनच प्रगती ही घडत असते। आता महाराष्ट्राचा नावलौकिक हा ठिबक सिंचन याबाबतही सर्वदूर पसरलेला आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना ठिबक सिंचन हे काही नवीन नाहीये। जवळजवळ 4 लाख हेक्टर क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली येत आहे आणि असं असताना देखील ठिबक सिंचनाचा वापर हा वाढवणं गरजेचं आहे। त्याचा प्रचार प्रसार होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने आज आपण विचार करणार आहोत। आपण सगळे शेतकरी बांधव ठिबक सिंचनाचे फायदे जाणताच। आपल्याला माहिती आहे की त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, भरपूर पीक येतं आणि याच ठिबक सिंचन संचाद्वारे जर आपण खत दिलं तर मात्र आपल्याला खूप आणि खूप फायदा होऊ शकतो। तर आज आपण बंधू आणि भगिनींनो आजचा विषय लक्षात घ्या। आजचा विषय आहे ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विशाल इंगळे यांना आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार सर, आपलं आम्ही कार्यक्रमात खूप मनपूर्वक स्वागत करतोय। नमस्कार। नमस्कार। आणि सरांच्या हुद्द्याविषयी सांगायचं झालं तर सहाय्यक प्राध्यापक सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी ते आहेत। आजचा हा आपला लाईव्ह फोन इन कार्यक्रम आहे, तेव्हा आमचे फोन नंबर शेतकरी बांधवांनी टिपून घ्यायचे आहेत आणि त्या नंबरवर फोन करायचे आहेत। आमचा फोन नंबर आहे 2490 8050 आणि 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। तर शेतकरी बंधू भगिनींनो, फोन करताना मी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करते। दर कार्यक्रमात माझी ही विनंती सगळ्या शेतकरी बांधवांना असते की आपण फोन जेव्हा कराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा। टीव्हीवर आपला आवाज अजिबात ऐकू नका, तो सगळ्यांना ऐकायला जातो। तर प्रश्न सलग विचारायचा आहे, दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे। चर्चेला सुरुवात करतोय। सर, सुरुवातीला मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सद्यस्थितीमध्ये पिकांमध्ये खत व्यवस्थापन हे कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचं महत्त्व काय आहे? पिकाच्या योग्य वाढीसाठी अन्नद्रव्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे अन्नद्रव्य पुरवायचं काम आपण खताद्वारे करतो। हो। आणि सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे पशुधनाची संख्या ही फार घटत आहे, त्यामुळे त्यांना सेंद्रिय खताचा जो पुरवठा होत आहे तो कमी झालेला आहे, त्याची नाही का घट झालेली आहे। त्यामुळे आपल्याला हे खत पुरवठा करण्यासाठी आपल्याला रासायनिक खताची मदत घ्यावी लागते आणि रासायनिक खताचा आपल्याला वापर करणे हे नाही का फायदेशीर आहे। जर त्याचे तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केले तर त्यांनी पिकाची वाढ सुद्धा व्यवस्थित होते आणि नाही का तुम्हाला भरघोस उत्पादन मिळते। तर आपण सर्व ठिबक सिंचनाबद्दल माहीतच आहे, पण आपल्याला हे सुद्धा माहीत असायला पाहिजे की याच ठिबक सिंचनाद्वारे आपण खत सुद्धा देऊ शकतो। त्यामुळे खताचाही योग्य वापर होईल आणि जसं आपण ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची नाही का बचत करतो, त्याचद्वारे आपण योग्य उपयोग करून या ठिबक सिंचनाद्वारे आपण खतांचा सुद्धा नाही का बचत करू शकतो आणि त्यांना योग्य प्रमाणात खते सुद्धा देऊ शकतो। त्यामुळे या ठिबक सिंचन पद्धतीचे अवलंबणे फार आवश्यक आहे। बरं, आता ठिबक सिंचनातनं आपण खत देतो पिकांना, ती चांगली गोष्ट आहे, पण त्या पद्धतीला नेमकं काय म्हणतात? ठिबक सिंचनात म्हणजे काय तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपण थेंबाथेंबाने पिकांच्या मूळ कक्षेमध्ये आपण पाणी सोडतो। आपण ती स्लाइडही आणलेली आहे, ती दाखवूया प्रेक्षकांना। हो हो। तर यामध्ये काय करतो आपण, ठिबक सिंचनामध्ये आपण पिकांची जी मूळ कक्षा असते त्याच्यामध्ये आपण थेंबाथेंबाने नाही का पाण्याचा पुरवठा करतो। त्यामुळे काय होतं की तिथे ओलावा नेहमी राहतो आणि पिकांना हवं असणारं पोषक वातावरण आहे ना ते कायम राहतं, त्यामुळे नाही का त्यांना पिकांची वाढ चांगली होते। तर या ड्रिपद्वारे आपण पाणी देतो, त्या ठिबक संचासोबतच आपण जी खतं देण्याची जी पद्धत आहे की ह्या पाण्यासोबतच आपण खतं सुद्धा देतो, तर याला फर्टिगेशन किंवा केमिकेशन सुद्धा म्हणतात। बरं, आता ठिबक सिंचनातून देण्यात येणारी खतं आणि जी आपली पारंपरिक पद्धत आहे तर त्यामध्ये नक्कीच काही फरक असेल, काही बदल असतील, तर ते नेमके कोणते काय सांगाल सर? पारंपरिक पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पारंपरिक पद्धतमध्ये आपण काय करतो की बरेचसे खतं आपण नाही का हवेमध्ये फेकून देतो। हो, स्लाइड मध्ये दिसतील इथे शेतकऱ्यांना। हो, तर आपण बरेचसे खतं आपण
फवारून देतो, फेकून देतो किंवा रिंगणाद्वारे किंवा पेरणी करताना सुद्धा आपण देतो. तर यामध्ये होते काय की आपण संपूर्ण शेतात नाही का आपण खतांचा नाही का वर्षाव करतो आणि त्यामुळे काय होतं की बरेचशी खतं जसे नत्रासारखे खत आहे याचे नाही का बाष्पीभवनाद्वारे ऱ्हास होतो किंवा आपण सिंचन देतो, पाणी देतो, तेव्हा या पाण्याच्या पुरवठ्यासोबत नाही का यांची नाही का निचऱ्याद्वारे नाही का याचा ऱ्हास होतो. तर याच्यातील काय होतं की आपण ज्या प्रमाणात आपण खतं देतो त्यातील बऱ्याचशा प्रमाणातले खतं हे पिकांना नाही का उपलब्ध होत नाही, त्याचा ऱ्हास होतो. म्हणजेच काय होतं एक प्रकारचा आपण दिलेल्या खतातला नाही का हा तोटा होतो. तर ठिबक सिंचनातल्या या ज्या तोटे आहे हे नाही का आपण ठिबक सिंचनासोबत खत सुद्धा दिले म्हणजे फर्टिगेशन पद्धत जर आपण अवलंब केला तर याच्यात नाही का याच्या आपल्याला फायदे दिसून येते की आपण जे आपल्याला खतं द्यायचे आहे आपण त्यांना योग्य मात्रेमध्ये पिकांच्या गरजेनुसार सुद्धा देऊ शकतो. म्हणजे आपल्याला जी मात्रा द्यायची आहे खताची त्याला आपण नाही का विभागून सुद्धा देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे काय की खतं हे नाही का त्यांच्या मूळ कक्षेत आपण देतो म्हणजे हे नाही का पिकांना नाही का रेडिली अवेलेबल राहतात आणि याचा ऱ्हास कमी प्रमाणात होतो. जो आपण ठिबक पारंपरिक पद्धतीमध्ये बघतो त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यात जास्त बचत होते. बरं, आता फर्टिगेशन पद्धत ही एक महत्त्वाची पद्धत आहे, तर त्या पद्धतीचे नेमके फायदे सांगायचे झाले सर तर आपण ते फायदे काय सांगाल की जेणेकरून शेतकऱ्यांनी ही पद्धत जी आहे ती अवलंबावी आणि त्याचा उपयोग करून फायदा करून घ्यावा, काय सांगाल? फर्टिगेशन चे फायदे म्हणजे आता आपल्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशनचे आपल्याला फायदे माहीत आहे. जसे आपण ठिबक सिंचनामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच्यात आपण पाण्याची बचत करतो आणि पिकांना लागणारे जे पोषक वातावरण आहे ते सुद्धा आपण देतो. आपण याच्यामध्ये पिकांच्या गरजेनुसार काटेकोरपणे आपण खते याच्यात मोजून देऊ शकतो. आपल्याला प्रचलित पद्धतीमध्ये आपण नाही का जशी पाण्याची बचत 30 ते 50% करतो त्याचप्रमाणे याच्यात खताची बचत ही 25 ते 30% एवढी बचत होते आणि खताची मात्रा ही आपण झाडाच्या गरजेनुसार आपण त्यांना वेळेवर देऊ शकतो. पिकाच्या संवेदनक्षम अवस्थानुसार आवश्यक तेवढी मात्रा आपण नाही का एकूण पिकांना देऊ शकतो आणि पीक लवकर तयार होते. त्यामुळे नाही का जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यात संशोधनात असं आढळून आलं की 20 ते 40% जास्त उत्पादन आपल्याला आपण याच्यात शेतकरी घेऊ शकतो. आणि तसेच अजून म्हणजे की हलके आणि कमी प्रतीच्या जमिनीत सुद्धा आपण याच्यात चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो आणि उत्पादन सुद्धा जास्त आहे याच्यामध्ये. आणि प्रमुख याच्यात महत्त्वाचे म्हणजे काय आपण की यांच्या जी मूळ कक्षेत आपण खतं देतो त्यामुळे काय होतं की याची पिकांची जी वापसा स्थिती असते. वापसा स्थिती म्हणजे काय जसं माणसाला आपल्याला अन्नद्रव्य, पाणी आणि हवा हे ती गरजेचे आहे तसेच नाही का पिकांचे सुद्धा आहे. पिकांना त्यांच्या मूळ कक्षेमध्ये नाही का हवा पण पाहिजे असते आणि पाणी पण पाहिजे असते. हे जर यांचा जर समतोल जर व्यवस्थित असेल तर पिकांची स्थिती नाही का ही चांगली असते आणि ते योग्य प्रकारे नाही का त्याचे खताचे शोषण करू शकतो. तो म्हणजे आपण वापसा स्थितीमध्ये म्हणजे त्यांच्या पोषक अवस्थेमध्ये आपण खतं देतो त्यामुळे नाही का पिके खताचा पुरेपूर वापर घेऊ शकतात. आता सिंचन पद्धतीची मांडणी, त्याची एकूणच कार्यप्रणाली आणि त्याचे घटक हे फार महत्त्वाचे आहे. तर ती जी कार्यप्रणाली आहे ती सविस्तर आपण जर शेतकरी बांधवांना समजून सांगायची झाली त्यातले घटक आणि ती प्रणाली एकूण तर काय सांगाल? ठिबक सिंचनाचे प्रमुख घटक म्हणजे आपण सुरुवातीपासून जर घेतले की पाण्याचा स्तोत्र आणि पाण्याचा स्तोत्र म्हणजे आपल्याला सर्वप्रथम काय लागणार आहे की एक पंप लागणार आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य त्या अश्वशक्तीचा पंप तुम्हाला निवडावा लागेल. पंप नंतर तुम्हाला एक नॉन रिटर्न वॉल लागते आणि पाण्याच्या स्तोत्रानुसार तुम्हाला नाही का गाळण यंत्र ही खूप महत्त्वाची आहे या ठिबक सिंचनाच्या घटकामध्ये. गाळण यंत्राचे काम असे आहे की या पाण्याचे नाही का फिल्ट्रेशन करते की काडी कचरा जे काही त्याच्यातले नाही का पदार्थ आहे गाळण यंत्राद्वारे दूर होते. गाळण यंत्रानंतर आपण त्याच्यात खतसंयंत्रे वापरतो. पुन्हा एकदा एक दुय्यम गाळण यंत्र आपण वापरतो. त्यानंतर मुख्य नलिका, दुय्यम मुख्य नलिका आणि लॅटरल्स, इमिटर, ड्रिपर्स हे इत्यादी त्यांचे मुख्य घटक आहे. बरं, आणि एकूणच त्यांची प्रणालीचे जे वेगळे वेगळे भाग आपल्याला स्क्रीनवर आता दाखवता येतील तर ते भाग कोणते आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे? याच्यातले महत्त्वाचा भाग म्हणजे ते ड्रिप ठिबक सिंचनाचा हृदय ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे गाळण यंत्रणा आहे. आपण स्क्रीनवर बघू शकतो की जे गाळण यंत्र आहे तर आपल्याला गाळण यंत्र ही योग्य आपल्या पाण्याच्या स्तोत्राच्या नुसार आपल्याला निवडावं लागतं की त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे फिल्टर असतात.
तर ते आपल्याला योग्य पद्धतीने निवडणे फार आवश्यक आहे. बरं, आता शेतकरी बांधवांकडे ठिबक सिंचनचं जे आहे संयंत्र ते असेलच, तर ते असताना मूळ यंत्रात काही बदल करण्याची गरज आहे का? म्हणजे त्यांनी ते वापर करताना नेमकी काय बदल करावी, त्यामध्ये कोणती संयंत्र बसवावी आणि एकूणच महत्वाची गोष्ट म्हणजे ती वापरावी कशी, हा मुळात प्रश्न आहे. काय सांगाल सर? ठिबक सिंचन यामध्ये आपल्याला फारसा बदल करण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त गाळण यंत्राच्या आधी आपल्याला खत देणारी संयंत्रे आपल्याला बसवावी लागतात आपण त्याच्यामध्ये. दाखवूया ती खत देणारी संयंत्रे. आपल्याकडे फार छान स्लाइड आहे. हां, तर यात प्रामुख्याने 3 प्रकारची संयंत्रे आपण एका ठिबक सिंचन पद्धती सोबत वापरतो. तो म्हणजे व्हेंचुरी खत देण्याचा एक पंप आणि नाही का खत देण्याची टाकी. याबाबत आपण एक एक करून नाही का चर्चा करूया. सर्वप्रथम व्हेंचुरी. व्हेंचुरी म्हणजे एक प्रकारची एक शोषण नळे असते, जी आपण हो, गाळण यंत्राच्या आधी आपण बसवतो. तर ही सर्वात नाही का सोपी पद्धत आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. 500 रुपयापासून आपल्याला व्हेंचुरी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हो, आपण स्लाइडमध्ये दाखवू शकता त्याचे. हो. स्लाइड आपण दाखवूया शेतकरी बांधवांना ती. हां, त्यात दिसतं आहे आपल्याला. हां, हां, या नंतरची स्लाइड आहे. व्हेंचुरी शोषण नळीची. हां. तर यामध्ये आपण बघू शकता. तर आपण काय केलेलं आहे, ही व्हेंचुरी आपण जी मुख्य नलिका आहे त्याला आपण नाही का ही जोडतो. याच्यामध्ये आपण काय करतो, व्हेंचुरी आणि त्याला 2 वॉल्व बसवतो. तर ही व्हेंचुरीचं प्रयोग जसा आहे हा 2 वॉल्ववर चालतो. म्हणजे हा पाण्याच्या प्रवाहाच्या दाबावर काम करते. 2 वॉल्वच्या आपण नाही का पाण्याचा प्रवाह जो आहे कमी जास्त करून त्याच्यात व्हॅक्यूम क्रिएट करतो आणि त्यातून जी एक नळी सोडलेली आहे ती आपण बकेटमध्ये ज्याच्यामध्ये आपण खत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये सोडतो आणि यामुळे व्हॅक्यूम तयार होतो आणि यातली जी खताच्या टाकीमधली जे खतं आहे ही नाही का योग्य प्रमाणात नाही का मुख्य नलिकेमध्ये सोडण्यात येते. बरं, आता आपल्याला एक फोन येतोय जगन काळे यांचा जालन्यावरून. आपण तो फोन घेऊया आणि त्यानंतर उरलेल्या ज्या काही 2 पद्धती आहेत त्या समजून घेऊया. हॅलो. हॅलो मॅडम. हॅलो, नमस्कार. विचारा प्रश्न जगनजी आपला. मी जगन काळे. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा सरांना की फळ झाड जास्त जसं मोसंबी वगैरे तर त्याचे नेमकं पाणी ड्रिपरनं कोणत्या ठिकाणी पडलं पाहिजे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की ठिबक मधून आपल्याला सेंद्रिय खते जसं जीवामृत आहे हे आपण देऊ शकतो का झाडांना? ठीक आहे सर. तर काळेजींचे 2 प्रश्न होते की ठिबक हे कुठे असायला पाहिजे, पाणी कुठे पडलं पाणी पाहिजे? कुठं पडलं पाहिजे. तर आपण पाणी हे देताना आपण यांनी प्रामुख्याने आपल्याला फळझाडाबद्दल विचारलंय. तर फळझाडामध्ये आपण काय करतो, त्यांच्या रिंग पद्धतीने आपण ड्रिप देतो. एका जागी न रचता आपण ड्रिपची नाही का रिंग नाही का त्याच्या बाजूला बनवतो आणि जवळपास एक 4 ते 6 ड्रिपर त्याच्यामध्ये असतात, जेणेकरून काय होईल सहप्रमाणात त्यांच्या मुळाजवळ नाही का पाणी योग्य प्रमाणे जात राहील. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की आपण याच्यात नाही का सेंद्रिय खते पण वापरू शकतो, जीवामृत सारखे. तर ही आपण हे पण वापरू शकतो. याच्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागतं की एक स्लरी फिल्टर म्हणून नाही का एक संयंत्र येते की आपल्याला जीवामृत आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये की नाही वेगवेगळ्या गोमूत्र झालंय, काही करंजची पेड आहे, याचे मिश्रण असते. तर ह्या मिश्रण आपल्याला पहिले त्यांचं 7 ते 6-8 दिवस आपल्याला त्याचं फर्मेंटेशन करावं लागतं. फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यातून जे द्रावण तयार होतं ते द्रावण आपण खतातून नाही का देऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आलेले आहे आणि ते देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण जीवामृत हे प्रामुख्याने देऊ शकतो. म्हणजे एकूणच ठिबक सिंचन संचाद्वारे आपण खत कशा पद्धतीने देऊ शकतो, कशा पद्धतीने देत असताना त्यामध्ये झाडाच्या मुळाशी किंवा कुठे, या सगळ्या गोष्टी आपण नीट आज समजून घेतो आहोत. पण या ठिकाणी आपण एक घेऊया छोटीशी विश्रांती. काही क्षणातच परत येतोय. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन हा आहे आपला आजचा विषय. डॉक्टर विशाल इंगळे आज आपल्यासोबत आहेत आणि ते सविस्तर माहिती आपल्याला याविषयी देत आहेत. एक महत्त्वाची गोष्ट आहे की खत देण्याचा जो पंप आहे, इंजेक्शन पंप, तो नेमका काय आहे ते आपण आता सरांकडनं समजून घेऊया. काय सांगाल सर? हो, व्हेंचुरी नंतर आपण एक दुसरा जे संयंत्र आहे त्याला म्हणतो आपण इंजेक्टर पंप. तर हा पंप म्हणजे याला एक आपण छोटासा पंप वापरतो, जेणेकरून जी मुख्य पाण्याच्या प्रवाहाची जी नलिका आहे त्यामध्ये आपण जास्त दाबाने नाही का खतं आपण त्याच्यामध्ये पुरवली जातो. तर हा पंप आपण प्रामुख्याने
जिथे आपल्याला जास्त मोठ्या क्षेत्रावर नाही का आपल्याला खतं द्यायची आहे तिथे आपण वापरतो. बरेचसे नाही का पॉली हाऊस, ग्रीन हाऊस याच्यामध्ये याचा वापर केला जातो आणि याला प्रामुख्याने याचा उपयोग आपण जिथे स्वयंचलित ठिबक सिंचन संच जिथे असतो तिथे आपण वापरतो. म्हणजे जेणेकरून ठरलेल्या वेळापत्रकानुसार तुम्हाला पाणी तर देताच येते पण तुम्हाला सोबत खते सुद्धा देता येतो. तर तिथे प्रामुख्याने या इंजेक्टर पंपचा उपयोग केला जातो. आता पुढची जी स्लाइड आपल्याला दिसते की खत देण्याची जी टाकी आहे, फर्टिलायझर टँक, ती आपण दाखवूया प्रेक्षकांना. काय सांगाल सर, हे जे चित्र आपल्याला दिसतं आहे यामध्ये नेमकं काय सांगाल? तर यात खतं देण्याची पद्धतमध्ये आपण काय करतो, ती पाण्याची मुख्य नळीतून जो पाण्याचा प्रवाह जातो त्यातून आपण थोडा पाण्याचा प्रवाह आपण वळता करून या फर्टिलायझर टँकमध्ये टाकतो. जेणेकरून काय होईल, या फर्टिलायझर टँकमध्ये जे खतं आपण ठेवलेली आहे ती योग्यरित्या या पाण्यात मिसळते आणि यातून आपण मुख्य नलिकेला आपण नाही का खताचा प्रवाह करतो. तर ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि बरेचसे शेतकरी फर्टिलायझर टँक हे नाही का खते देण्यासाठी वापरतात. बरं, आता ठिबक सिंचनासाठी जे काही आपण खत वापरतो आहे तर त्या खतामध्ये काही विशेष असे गुणधर्म असणं गरजेचं आहे का? काय गुणधर्म असावे की तीच खतं शेतकरी बांधवांनी ठिबक सिंचन संचाच्या यंत्रामध्ये टाकावी आणि वापरावी? काय सांगाल? ठिबक सिंचनातून जेव्हा आपण खत देतो तेव्हा याच्यात सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की जी खते आपण ठिबक सिंचनातून द्यायची आहे ती पूर्णपणे विरघळणारी असावी. ही सगळ्यात मोठं आहे की म्हणजे हे पूर्णपणे विरघळली म्हणजे तुमचा व्यवस्थितपणे खताचा पुरवठा होणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ही खते ही आम्लधर्मी असावीत. खते घनद्रव्यात असावी जेणेकरून ती हाताळायला आणि वाहतुकीसाठी आपल्याला सुलभ असू शकते. विद्रव्य खते ही क्लोराईड किंवा सोडियम यासारख्या हानिकारक मूलद्रव्यापासून मुक्त असावीत. विद्रव आणि ही जी खते आपण पाण्यात विरघळल्यावर याचा साठा तयार होऊ नये. बरेचदा काय होतं की आपल्या पाण्याच्या क्वालिटीवर पण याचं डिपेंड असतं. आपल्या पाण्यामध्ये जर क्लोराईड आणि क्षारचे युक्त जास्त असेल तर आपल्याला जी खते आपल्याला याच्यात मिसळायची आहे तर त्याची आपल्याला चौकशी पहिले आपल्याला ते जाणून घ्यायला हवं की जेणेकरून यांचा संयोग होऊन साठा तयार नाही झाला पाहिजे आणि खते ही व्यवस्थित विरघळून गेली पाहिजे याच्यात. तर विद्रव्य खते देताना सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा आपण यातून देऊ शकतो. बरं, आता आपण विद्राव्य खतांचा या ठिकाणी खूप उल्लेख केला दोनदा तीनदा. तर ठिबक सिंचन संचातून जे विद्राव्य खतं आपण देणार आहोत तर ते देताना त्यामध्ये काही मर्यादा आहेत का सर, की त्या मर्यादा आपल्याला पाळणं गरजेचं आहे? काय सांगाल? याच्यात प्रामुख्याने याची मर्यादा म्हणजे काय की याच्यासाठी लागणारे संयंत्र, तर सुरुवातीचा आपला जो खर्च आहे याच्यासाठी लागणारे आपल्याला संयंत्र, तर आपल्याला ही थोडीशी साहजिकच आहे, ही खर्चिक असते. तर ही आपली सुरुवातीचा खर्च तुम्हाला हा जास्त राहील पण यातून येणारे जे उत्पन्न आणि नाही का तुम्हाला खताची होणारी बचत आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात याचा खर्च तुमचा निश्चितपणे हा निघून जातो. फर्टिगेशनमधून खताची आणि पाण्याची नाही का या दोघांची नाही का संयोगाने नाही का काही विघटन होऊन नाही का क्षार तयार होते आणि आपल्या जे आपली ड्रिपर्स असतात हे चोक होऊ शकतात. तर याची आपल्याला ते चोक होऊ नये आपल्याला त्यासाठी आपल्याला वेळोवेळी याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. ठिबक सिंचनात स्वयंचलित यंत्रणेत काही त्रुटी राहिल्यास किंवा आपण त्याच्यात नॉन रिटर्न वॉल म्हणजे ज्याचे आरेखन करणे हे खूप गरजेचं आहे. जर याच्यात नॉन रिटर्न वॉल आपण बसवला नाही तर त्यामुळे काय होईल, जे खतं आपण मिसळलेले आहे त्याचा विरुद्ध दिशेने प्रवाह होऊन पाण्याच्या स्त्रोतामध्ये नाही का खतं जाऊ शकतात आणि नाही का ते पाण्याचा स्त्रोत आपला विषारी होऊ शकतो. बरं, म्हणजे ह्या मर्यादा नक्कीच त्यावर आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. तर त्या मर्यादा जपूनच आपल्याला याचा वापर हा करणं तितकंच गरजेचं आहे. आता या खतांची जी कार्यक्षमता आहे तीही तितकीच महत्त्वाची. विद्राव्य खतांच्या बाबतीत बोलते सर, त्यांच्या कार्यक्षमतेविषयी जर सांगायचं झालं तर आपण काय सांगाल? याची कार्यक्षमता आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले याची कार्यक्षमता बहुतांशी ही ठिबक सिंचनावर नाही का अवलंबून असते. जर तुमचं ठिबक सिंचनाचा आरेखन आणि नाही का त्याचा आराखडा हा जर तुम्ही व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही केला असेल तर तुम्हाला खताची पण नाही का व्यवस्थापन व्यवस्थित करता येते. जर तुमच्या ड्रिपमधून
सर्व झाडाला व्यवस्थित प्रमाणात योग्य प्रमाणात जर पाण्याचा पुरवठा झाला तर त्याच प्रमाणात तुम्हाला खतही देऊ शकतो. तुम्हाला यासाठी तुमचे योग्य आरेखन करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं यामध्ये आणखीन बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण घेऊया. पण या ठिकाणी एक फोन येतोय, तो फोन घेऊया. शंकर गाडेकर यांचा फोन येतोय जालन्यावरून. आपण त्यांच्याशी बोलूया, नंतर आपले मुद्दे आपण सांगूया शेतकरी बांधवांना. विचारा शंकरजी आपला प्रश्न आणि टीव्हीचा आवाज कमी करा, दूरदर्शन संचाचा. हॅलो मॅडम. हा, प्रश्न विचारा. मॅडम, आम्हाला कांद्यासाठी ड्रिपने खतं द्यायचे आहेत. बरं. तर त्यासाठी वॉटर सुलेबल खतं द्यायचे किंवा आपल्या बॅगचेच खतं द्यायचे? काय सांगाल सर? तर शंकरजी, याच्यासाठी आपण तुमचा प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही घनद्रव खतं देऊ शकता की जलस्वरूपातले. तर याच्यात तुम्हाला आता आपण गुणधर्माबद्दल बोलत होतो, तर त्याच्यात तुम्हाला फक्त एवढी काळजी घ्यायची आहे, तुम्ही दोन्ही खते देऊ शकता याच्यामध्ये. फक्त तुम्हाला खतं ही निवडावं लागेल की जी पूर्णपणे पाण्यात विरघळणार. हा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कोणतेही, तुमचं म्हणणं आहे की आपण देऊ शकतो पण पाण्यात विरघळणारी ती खतं असणं आवश्यक आहे. आपण कार्यक्षमतेचा विचार करत होतो, त्याविषयी बोलत होतो. काय सांगाल सर? कार्यक्षमतामध्ये आपण 3 मुद्दे आपण बघितलेले आहे की याचं आरेखन म्हणजे ठिबक सिंचन ज्या माध्यमातून आपले खतं जाणार आहे, तर त्या ठिबकचं आरेखन म्हणजे डिझाईन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने असले पाहिजे. त्याचं नाही का ड्रिपरचा डिस्चार्ज वगैरे, पंपची अश्वशक्ती, ह्या गोष्टी तुमच्या डिझाईनमधल्या ह्या व्यवस्थित असल्या पाहिजे, जेणेकरून पाण्याचा पुरवठा हा सर्व पिकांना व्यवस्थित जाणार आहे. कारण की त्या ड्रिपमधूनच आपले खतंसुद्धा जाणार आहे. त्यामुळे त्यांचे आरेखन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तुमची जमिनीची परिस्थिती काय आहे, तिची स्थिती काय, ज्याला आपण स्लाइड पण दाखवू शकतो प्रेक्षकांना. ज्याला आता आपण सद्यस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की सॉइल हेल्थ कार्ड हे सर्वांना माहित आहे. तर त्या प्रकारचे सॉइल हेल्थ कार्ड आपल्याला काढणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला जी जमिनीची आपली स्थिती आहे, जसं जमिनीचा सामूह किती आहे, विद्युत वाहकता किती आहे, क्षाराचे प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे, जमिनीचे जडणघडण कशी झालेली आहे आणि जमिनीचा पोत कसा आहे, ही सर्व माहिती त्याच्यामध्ये असते. मग त्यामध्ये आपल्याला ही सुद्धा माहिती येते की आपल्या जमिनीमध्ये मुळात नैसर्गिकरित्या कोणकोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे, कोणते अन्नद्रव्य जास्त आहे, त्यानुसार तुम्ही मग आपण खताचे व्यवस्थापन करू शकतो. त्याचप्रमाणे जसे जमिनीचे आपल्याला हेल्थ कार्ड काढतो, त्याचप्रमाणे आपल्याला ज्या तुमच्या पाण्याच्या सोर्सची म्हणजे तुमच्या वॉटरची ही क्वालिटी टेस्टिंग करणे गरजेची आहे. तुमच्या पाण्याची नाही का गुणवत्ता कशी आहे, त्याच्यामध्ये क्षाराचे प्रमाण किती आहे, तर त्याचा सामूह किती आहे, हे आपल्याला करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार आणि नियोजन करून मग तुम्ही खते हे नाही का ठिबक सिंचनातून देण्यासाठी तुम्ही त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकता. नक्कीच मला वाटतं की प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हा प्रश्न पडला असेल की नेमका पण ठिबक सिंचनातनं खतं द्यायची तर ती कोणती द्यायची आणि कशा पद्धतीने द्यायची, काय सांगाल? अर्थातच आत्ताच एका शेतकऱ्याने आपल्याला हा प्रश्न विचारला होता. तर यामध्ये आता शेतकरी बांधवांना एवढं लक्षात द्या की आपल्याला ही खते जी आहे आपल्याला ड्रिपमधून द्यायची आहे, म्हणजे ठिबक सिंचनातून द्यायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने तुम्हाला अशी खते घ्यायची आहे की जे ठिबक सिंचना म्हणजे पाण्यामध्ये पूर्णतः विरघळल्या जावी. तर यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे देणारे जे खतं आहे हे प्रामुख्याने 2 वर्गीकरण होते याचे. एक म्हणजे घन स्वरूपात अवेलेबल असलेली खतं आणि द्रव रूपात. तर घन स्वरूपात असलेली खते जसे युरिया आहे, पोटॅशियम आहे, तर हे पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतात. हे आपण पारंपरिक शेती पद्धतीमध्ये सुद्धा आपण वापरतो. तर हीच खते तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सुद्धा अवलंबन करून नाही का तुम्ही वापरू शकता. आणि विद्रव्य खते म्हणजे जी केमिकल फॉर्ममध्ये असतात, त्यामुळे हे केमिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे जल स्वरूपात असल्यामुळे ही पाण्यामध्ये 100% विसळतात. बरं. आणि त्यामुळे ही योग्यरीत्या या संपूर्ण ड्रिपमधून आपण पिकांना व्यवस्थितपणे वापरू शकतो. नक्की. संतोष देवतळे यांचा फोन येतोय आपल्याला यवतमाळवरून. हॅलो. हा मॅडम. हा, नमस्कार. संतोषजी, प्रश्न विचारा आपला. हा, माझा प्रश्न होता मॅडम, कोणकोणत्या पिकासाठी सिंचनातून खते देता येतील? बरं, यांचा प्रश्न आपण खतं कोणती ती सांगितली, त्यामुळे कोणकोणत्या पिकांसाठी देता येतील. तर मी देवतळेजींना हे सांगू शकतो की आपण ज्या ज्या पद्धतीमध्ये ड्रिपचा अवलंब करतो, म्हणजे ठिबक सिंचन आपण जिथे जिथे आपण अवलंब करतो तिथे तिथे तुम्ही नाही का खतं सुद्धा देऊ शकतो. याच्यासाठी काही मर्यादा नाही आहे. तुम्ही जिथे नाही का पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करू शकता, तिथेच तुम्ही नाही का खतं देण्यासाठी वापर करू शकता. फक्त त्याला एवढी काळजी घ्यायची आहे तुम्हाला की तुम्हाला खतं निवडताना तुम्हाला अशी खतं निवडायची आहे की जी पूर्णतः पाण्यात मिसळेल.
बरोबर आहे. आपल्याला व्हॉट्सॲपवरनंही आपण प्रश्न घेत असतो. एक आठवडाभर पूर्वी आपण हे प्रश्न घेत असतो, तर व्हॉट्सॲपवरही हल्ली आम्हाला प्रश्न येतात. त्याच प्रश्नापैकी एक प्रश्न एक असा आलेला आहे की आपण म्हणजे पिकाला कोणत्या वेळी कोणती खतं द्यावीत आणि साधारणतः एकरी प्रमाण हे किती असावं, काय सांगाल? हा व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो शेतकऱ्यांना की ही खते द्यावी तर कधी कधी द्यावी, किती प्रमाणात द्यावी. तर आपल्याला जसे अन्नद्रव्याची गरज असते, आपण जेवण करतो तर आपल्याला जेव्हा लहान मुलांना जशी नाही का अर्धी पोळी लागते, नंतर जसं जसं त्याची वाढ होते त्याची नाही का अन्नद्रव्याची आपण ती स्लाइड दाखवूया, म्हणजे लक्षात येईल की साधारणतः रोप किती मोठं असावं, तेव्हा किती खत द्यायचं, ते स्लाइडमध्ये फार सुंदर रीतीने आपण सांगू शकतो. काय सांगाल सर? तर याच प्रतीने पिकांचे सुद्धा आहे. पिकांना त्यांचा खताची मात्रा ही आहे ना त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या वाढीनुसार देणे ही गरजेची आहे. त्यांना सुद्धा खते ही त्यांच्या वाढीनुसार त्यांची गरज वाढत जाते आणि त्यांना लागणारे ज्या खते आहे जसे नत्र, स्फुरद, पालाश आहे, हे नाही का त्यांच्या वाढीनुसार त्यांची गरज असते. जशी आता सुरुवातीची जी अवस्था असते त्याच्यामध्ये आपण 19-19-19 हे नाही का या ग्रेडचं आपण खत वापरतो. याला स्टार्टर ग्रेड सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पलाश हे नाही का समप्रमाणात असतात आणि नंतर जे पिकं थोडे थोडे मोठे होतात आणि त्याची मुळं नाही का, मुळांच्या शाखा आहे त्याची वाढ होते आणि पानं फुलं नाही का नुकतीच तयार व्हायला लागतात. त्या काळामध्ये आपण नाही का पिकांना तसंच स्फुरदची नाही का गरज जास्त असते, तेव्हा आपण 12-61-0 या ग्रेडची आपण नाही का खताची आपण शिफारस केलेली आहे. पण ही जी खतांची शिफारस आहे ही आपण शेतकरी बांधवांना सांगूया. मला वाटतं एक फोन येतोय, तो फोन आपण घेऊ आणि नंतर ही जी खताची शिफारसही सांगूया. सचिन खेडकर यांचा फोन येतोय शेगाववरून. हॅलो, नगरवरनं हा फोन आहे. हॅलो, फोन कट झालेला आहे. तर आपण खतांची मात्रा सांगत होतो. आपण माझ्या मते स्फुरद सांगून झालं होतं, पालाशकडे आपण येणार होतो. काय सांगाल सर? तर आपण हे सांगत होतो की खतांच्या ज्या प्रमुख अवस्था आहे त्या अवस्थेनुसार त्यांची गरज काय काय असते. तर सुरुवातीच्या काळात त्यांना नत्राची गरज ही खूप जास्त असते. नंतर जसे जसे त्यांची शाखा ही त्यांची गरज वाढत राहते, त्यांची नाही का पानं फुटतात त्याला, तर त्या टायमामध्ये त्यांना स्फुरद लागतं आणि नंतर जेव्हा हळूहळू नाही का पानाची वाढ होते आणि फुलोऱ्याला जेव्हा येतात तेव्हा त्यांना स्फुरद लागते, पोटॅशियमचे प्रमाण लागते. तसे त्यांच्या प्रमुख जे वाढ अवस्था आहे त्यानुसार आपण ही खतं देणं गरजेचं आहे. आणि दुसरा क्वेश्चन जो आहे आपल्याला की दर एकरी प्रमाण किती असायला हवे. आपण ते प्रमाण आणि एकूणच शिफारस किती काय असावी हे सांगूया शेतकरी बांधवांना, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन याविषयी आपण आज बोलतो आहोत डॉक्टर विशाल इंगळे यांच्याशी. आता संपूर्ण आपण जर विचार करायचा झाला तर एकरी मात्रा किती असावी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काय सांगाल सर? पिकांची खताची गरज ही पिकाच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या वाणानुसार सुद्धा पण बदललेली असते. तर यासाठी महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांनी त्यांच्या प्रक्षेत्रामधील जी प्रमुख पिके आहेत त्याच्यात संशोधन करून त्यांच्या त्यांना लागणारी खताची मात्रा ही प्रमाणित करून शिफारस केलेली आहे. उदाहरणार्थ कापूससाठी नाही का ही प्रमाणित शिफारस जी आहे 175-75-75 म्हणजे 175 नत्र, 75 स्फुरद आणि पालाश 75 आणि तूरसाठी 25-50-25 आणि कोबीसाठी 120-60-60. तर मी शेतकरी बांधवांना त्यांच्या व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता यासाठी त्यांना मी आवाहन करणार आहे की जेव्हा तुम्ही व्यवस्थापन करतो आणि त्यांना नाही का या किती मात्रेत आणि किती प्रमाणात नाही का खतं देण्याचा प्रश्न पडतो, तर त्यासाठी चारही विद्यापीठांनी त्यांच्या प्रक्षेत्रातील प्रमुख पिकांसाठी ज्या शिफारशी केलेल्या आहे याची माहिती तुम्हाला त्यांनी प्रदर्शित केलेली कृषी दर्शिकामध्ये तुम्हाला ही मिळू शकते. त्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणाखाती एक स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतो. उदाहरणतः आमच्या स्लाइड आपण जी शिफारस केलेली स्लाइड आहे ही. हा. तर यामध्ये आमच्या विद्यापीठाच्या पाणी व्यवस्थापन विभागाने मागच्याच वर्षी एका PhD रिसर्चमध्ये संशोधन करून शिफारस केलेली आहे की कोबीची
गुणवत्ता आणि नाही का प्रमाण जास्त येण्याची साठी त्यांनी नाही का शिफारस केलेली आहे 120, 60 आणि 60 म्हणजे 120 नत्र, स्फुरद 60 आणि पलासचे प्रमाण हे 60 आहे. तर या पद्धतीची त्यांची शिफारस असते. तर हे प्रमाण जे नाही का शिफारस केलेली आहे ही एकूण पिकांच्या वाढीव काळातील म्हणजे लाईफ सायकलसाठी प्रमाणित केलेली आहे. तर ही ठिबक सिंचनातून खतं देताना आपल्याला याचा मोठा फायदा होतो की आपण हे जी खतं देण्याची मात्रा आहे त्यांच्या संपूर्ण त्यांचा जो लाईफ सायकल आपण जसे म्हणतो यामध्ये आपण समप्रमाणात आपण त्याला विभागून देऊ शकतो. आपण स्लाइडमध्ये बघू शकता, आपण एक तक्ता दाखवूया. तक्त्यामध्ये आपण बघू शकता की साधारणतः कोबी हे पीक हे 100 दिवसाचे पीक असते आणि याला लागणारी खताची मात्रा जशी 120 आणि 60 आहे आणि 100 दिवसाचे हे पीक असते. तर आपण काय केलेलं आहे ही खताची ही एकूण मात्रा आपण 10 दिवसाच्या फरकाने ही विभागून दिलेली आहे. तसे 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, 30 दिवसांनी आणि 80 दिवसांनी एकूण 80 दिवस पर्यंत आपण दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या वाढीनुसार म्हणजे त्यांची जी वाढाची अवस्था आहे आणि त्यांच्या गरजेनुसार आपण जी हे पीक आहे खत आहे हे त्यांना विभागून देऊ शकतो. तर हा खूप मोठा फायदा आहे या फर्टिगेशन सिस्टीमचा. म्हणजे आपण त्यांना जेव्हा त्यांना त्यांची गरज असते खताची आणि त्याच प्रमाणात आणि त्याच वेळी आपण देऊ शकतो. जी पारंपरिक पद्धतीमध्ये बरेचदा आपल्याला माहित आहे की आपल्याला मजुरांवर डिपेंड राहावं लागतं, मजुरांची अवेलेबिलिटी त्या काळात नसतो. तर मग आपण काय करतो की ज्या वेळेस मजूर अवेलेबल असतात त्या वेळेला आपण खतं देतो. तर त्यामुळे काय होतंय की त्याच्यामध्ये काही काळात असा निघून जातो की ज्या काळात खतांची खूप गरज असते पण तो काळ चुकून जातो, त्यात आपण आधी तरी देतो किंवा नंतर तरी देतो. तर हे आपण वेळापत्रक जे पाळायचं काम आहे तर हे आपण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फार योग्यरित्या करू शकतो. आणि यामुळे काय होतं की आपण जे आता डिस्कस केलं आहे की वापसा पद्धत जी आपण म्हणतो ती वापसा पद्धत म्हणजे पिकांना हवे असणारे पोषक वातावरण आहे ना हे कायम असतं. पोषक वातावरण त्यांचे कायम असल्यामुळे पिकं हे तुमची सदृढ असतात आणि त्यांच्यावर होणारे पिकांचा रोगाचा प्रादुर्भाव जो असतो ना हा खूप प्रमाणात हा कमी होऊन जातो यामुळे. बरं, आता शेतकरी बांधव की रासायनिक खतही वापरतात आणि एकूणच त्यांचं बघायला गेलं तर द्रवरूप खत हे दोन्ही वापरतात. तर याच्याही मात्रेच्या बाबतीत त्यांच्या मनात थोडासा संभ्रम असतो की किती प्रमाणात सिंचनाद्वारे या दोन्ही मात्रा द्याव्या, म्हणजे जे कुठलं वापरत असतील त्या खताच्या, त्याबाबत काय सांगाल? तर प्रामुख्याने आपल्याला नत्र, स्फुरद, पलाश जी आहे आपण ही खते ही भेटतात, ही ग्रेडमध्ये भेटतात. ग्रेडमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जे ग्रेड बघितलेलं आहे 19-19-19 हे ग्रेड आहे. म्हणजे काय असते की हे याच्यात पर्सेंटेज असते की एका 100 किलोमध्ये 19 किलो हे नत्र असते, 19 किलो हे स्फुरद असते, 19 किलो हे पलाश असते आणि शिफारस केलेली असते की अमुक अमुक किलो ही पर एकर द्यायला पाहिजे. तर मग त्यासाठी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे कॅल्क्युलेशन कसे करायला पाहिजे. तर याच्यासाठी खूप सोपे असे छोट्याशा सूत्रांनी आपण याची खताची मात्रा आपण काढू शकतो. तर यासाठी प्रामुख्याने 2 सूत्र आम्ही दिलेली आहे. एक सूत्र आहे घन स्वरूपातल्या खतासाठी आणि एक आहे जल स्वरूपातल्या खतासाठी. यातील एक उदाहरण आपण घेऊया. दाखवते मी ती. समजा एका शेतकऱ्याला 3 किलो पर एकर खत द्यायचे आहे ड्रिप्सद्वारे. तर त्याला जे अवेलेबल खत आहे ते आहे 21% नत्र असणारे अमोनियम सल्फेट हे खत अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तर त्याला एकूण अमोनियम सल्फेट हे किती प्रमाणात लागणार आहे त्याचं एक छोटंसं सूत्र आहे. खताची मात्रा बरोबर खताची गरज गुणिले 100, कारण की हे पर्सेंटेजमध्ये असते म्हणून आपण त्याला गुणिले करतो, आणि भागिले खतामधील मूलद्रव्याचे प्रमाण पर्सेंटेजमध्ये. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याला जर 3 किलो द्यायचं आहे आणि त्याचे असणारे प्रमाण हे 21% आहे, तर 3 गुणिला 100 म्हणजे 300 भागीला 21 म्हणजे साधारणतः खताची मात्रा ही येते 14 किलोच्या जवळपास ही एका किलोग्राम पर एकर आपण ही देऊ शकतो. नक्कीच. आपल्याकडे दुसरंही एक उदाहरण आहे, मात्रा नेमकी कशी ठरवावी याबाबत काय सांगाल? ते दुसरं उदाहरण समजावून सांगूया आपण शेतकरी बांधवांना. हो, तर दुसरं उदाहरण म्हणजे काय, जल स्वरूपातली खते ही कशी द्यावी. जसं आपण रूपातली खतं बघितलेली आहे, तर जी लिक्विड फॉर्ममध्ये खते असतात ती आपण कशी द्यावी. लिक्विड फॉर्ममध्ये काय असते, त्याच्यात लिक्विड म्हणजे एका लिटरमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन त्या नत्राचं आहे या स्वरूपातले नाही का त्यांचा आकडा दिलेला असते. तर उदाहरण घेऊया आपण. एक समजा एका शेतकऱ्याला 7 किलो नत्र दरूपातील अमोनियम नायट्रेट हे देण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यांना कडे असलेले जे द्रवरूपातले जे खत आहे त्यांच्यात
त्याची घनता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे 1.3 किलोग्राम पर लिटरला. तर पहिल्या सूत्रासारखेच हे पण आहे, म्हणजे 60% 7 भागीला 1.3 म्हणजेच हे साधारणतः 5 किलोग्राम पर एकर अशा प्रकारे तुम्ही ते छोटे सूत्र वापरून तुम्ही नाही का कॅल्क्युलेट करू शकता की किती खताची मात्रा आपण द्यायला पाहिजे. मला वाटतं शेतकरी बांधवांनी हे जे काही सूत्र आहे हे जर लक्षात ठेवलं तर खताची मात्रा दरवेळेस आपण किती द्यावी हा प्रश्न पडणार नाही. तर हे सूत्र आपण लक्षात ठेवा. तोपर्यंत आम्ही येतोच आहोत, एक छोटीशी विश्रांती घेतोय. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन हा विषय आज आपण बोलतो आहोत आणि आता कार्यक्रमात एक फोन येतोय, तो फोन आता घेऊया. रवींद्र खाडे यांचा फोन येतोय इंदापूर या ठिकाणाहून. हॅलो, प्रश्न विचारा. मी रवींद्र खाडे इंदापूरवरून बोलतोय. होय, मला सुरुवातीपासून केळीविषयी ठिबक सिंचनची पाहिजे माहिती, ड्रीपद्वारे कोणते पीक कोणते. प्रश्न पुन्हा एकदा नीट विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न सलग विचारा. हॅलो, हा विचारा. केळी पिकासाठी आपण जे ड्रीपद्वारे खत देतो ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहोचले सुडेल त्याबद्दल माहिती पाहिजे. बर, सांगतो. मला वाटते त्यांना केळी पिकासाठी खताचा वापर कसा करावा ड्रीपद्वारे, ठिबक सिंचनाद्वारे, हा याबद्दल त्यांना माहिती हवी आहे. तर रवींद्रजी, मी याबद्दल सांगेल की तुम्ही सर्वप्रथम पिकाची मात्रा किती लागते केळी पिकासाठी, तर त्यात तुम्ही कोणतं वाण वापरलेलं आहे, त्याची गरज काय आहे हे तुम्ही नाही का पहिले काढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही नाही का आपण सांगितलेच आहे की कृषी दिनदर्श याच्यामध्ये तुम्हाला मिळेल की त्यासाठी शिफारस केलेली मात्रा किती आहे हे आपल्याला पहिले काढून घेणं गरजेचं आहे की त्याला किती आपल्याला खतं द्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला त्याची व्यवस्थापन योग्य प्रमाणे करायची आहे की त्यांच्या गरजेनुसार आणि वाढीनुसार तुम्हाला योग्य प्रमाणात तुम्हाला त्या वेळेला ही खताचा तुम्हाला पिकांना देणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ड्रीप सिंचन वापरायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी ते फर्टिलायझर टँक किंवा म्हणजे जे आपण खते संयंत्रे आहे ती याचा तुम्हाला सगळ्यात पहिले अवलंब करावा लागेल. तुम्हाला एक फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरी किंवा इंजेक्शन पंप या तिन्हीपैकी तुम्ही काही एक वापरू शकता आणि त्याचा अवलंबन करून आणि ठिबक सिंचनातून तुम्ही ही योग्य प्रमाणे खते देऊ शकता याच्यात. नक्कीच. आणि आपण आता वळूया, विद्राव्य जी खतं आहे ती वापरताना ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, ती काळजी आपण नीट समजून सांगूया शेतकरी बांधवांना, जेणेकरून खत वापरताना निष्काळजीपणा होणार नाही, योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य तितकीच खतं ही पिकांना जातील. काय सांगाल? या बाबतीत काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे ठिबक सिंचन संचाची. ठिबक सिंचनाची तुम्ही काळजी घेतली म्हणजे असं झालं की तुम्ही खत संयंत्राची सुद्धा काळजी घेतली. तुम्ही ठिबक सिंचनाची योग्य निगा आणि देखभाल जर केली तर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचनद्वारे त्यात प्रामुख्याने येणारे प्रॉब्लेम काय आहे तर की वापरल्या जाणाऱ्या खतामधून ती ड्रिपर्स ही चोक होतात. तर ही प्रामुख्याने याचे दोन कारणं असतात की एक तर पाण्यात संयुगाने खताचे आणि नाही का क्षाराच्या संयुगाने नाही का क्षार तयार होते आणि या क्षारमुळे याचे ज्या तोट्या असतात ह्या बंद पडतात. ते यासाठी तुम्हाला आम्ल प्रक्रिया करावी लागते. आणि दुसरं आहे की काही जैविक कचरा जर याच्यात अडकला असेल तर जैविक कचरा तो काढण्यासाठी आपल्याला क्लोरीन ही प्रक्रिया करावी लागते की जेणेकरून जी काळी कचरा याच्यात अडकला असेल तर हे आपण त्याच्यातून काढू शकतो. आणि दुसरं म्हणजे की आपण जेव्हा काळजीचा म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण खतं हे ठिबक सिंचनाद्वारे देतो तेव्हा खतं देणं झाल्यानंतर आपल्याला 20 ते 25 मिनिटे आपल्याला पाणी द्यायचे, म्हणजे जेणेकरून दिलेले खतं हे संचामध्ये तसेच राहून नाही जावे. त्यांना फ्लशिंग असे म्हणतात. हे फ्लशिंग करण्यासाठी आपल्याला आगाऊचे 20 ते 30 मिनिटं आपल्याला पुन्हा पाणी द्यायचे आहे आणि त्याच्यात कोणत्याही प्रमाणात क्षार खतं राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा विद्रव्य ठिबक सिंचनातून जे आपल्याला खतं द्यायची आहे तर त्याची निवड तुम्हाला थोडीशी चौकस बुद्धीने करायची आहे की जेणेकरून तुमच्या पाण्याचा सामूहिक किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे की आपल्या उपलब्ध असलेल्या पाण्याची आणि आपण जो खते देत आहे याचा
काही रिॲक्शन होऊ नये, यांच्या संयोगाने काही क्षार जास्त जमू नये, त्याची pH लेवल मेंटेन करणे ही महत्त्वाची आहे. तर ही pH पेपरद्वारे तुम्ही मोजू शकता आणि याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता, जेणेकरून क्षार जमणार नाही आणि तुमच्या ज्या तोट्या बंद होण्याचं प्रमाण आहे ना हे फार कमी होईल त्यामुळे. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या काळजी तुम्हाला हे घेणं खूप गरजेचं आहे. आपण थोडं नीट प्रकारे जर आपण थोडं आणखीन सांगूया की ठिबक सिंचन जो आहे आपल्याकडे त्याची निगा आणि काळजी ही फार फार महत्त्वाची आहे. ती जर आपण नीट घेतली नाही, त्यामध्ये हलगर्जीपणा केला तर नुकसान आपलंच होऊ शकतं. तर नेमकी निगा आणि काळजी ही कशी घ्यायची आपण स्लाइडद्वारेही समजून सांगूया शेतकरी बांधवांना. ठिबक सिंचनाची निगा याबाबत मी शेतकऱ्यांना सांगेल की आपण याचे एक ठराविक वेळापत्रक हे पाळायला पाहिजे. जसे आपण या वेळापत्रकचे थोडेसे तुकडे करूया समजण्यासाठी, म्हणजे व्यवस्थितपणे राहील की दररोज घ्यायची काळजी काय आहे. तर दररोज पिकाला पाणी देण्यापूर्वी आपण पंप सुरू करण्यापूर्वी सँड फिल्टर जे आपण गाळण यंत्र आहे याला आपण 10 ते 15 मिनिटं बॅकवॉश करून घ्यावा. बॅकवॉश म्हणजे काय, तर आपण पाणी ज्या प्रवाहाने देतो, दिशेने देतो, त्याच्या विरुद्ध दिशेने हा पंप लावावा. म्हणजे पाणी हा विरुद्ध दिशेने जाईल आणि त्याच्यात अडकलेला जो काडी कचरा आहे तो नाही का निघून जाईल. फिल्टर नाही का हे फिल्टर क्लीन करून घ्यावे, ही दररोज करायला पाहिजे. तर स्क्रीन फिल्टरचा जो ड्रेन वॉल असतो हा उघडून आपण ड्रेन वॉल उघडून ही स्क्रीन फिल्टर हे सुद्धा हे साफ करणं पाहिजे आपल्याला. आणि ज्या आथरलेल्या आपल्या ज्या नळ्या राहतात, ज्या लॅटरल्स आपण म्हणतो, तर त्या आपण रोज फिरताना हे बघायला पाहिजे की त्यांची पोझिशन जी आहे ही झाडांच्या मुळात शेजारीच आहे का. बरेचदा काय होतं की जनावरांच्या जाण्यामुळे किंवा माणसांच्या जाण्यामुळे त्या लॅटरल्स आपण ज्या आथरलेल्या आहे त्यांच्या नाही का जागा ह्या बदलल्या जातात. त्यामुळे हा पाण्याचा प्रवाह नाही का झाडाच्या मुळाऐवजी दुसरीकडे होऊ शकतो. तर त्या आपल्याला योग्य प्रमाणात त्याला आथरलेल्या ज्या नळ आहे हे आपल्याला रोज त्याच्या नाही का निरीक्षण करून ह्या योग्य प्रमाणे करायला पाहिजे. तर ह्या झाल्या रोज घ्यायच्या काळजी. नक्कीच. आता आपण रोज कशी काळजी घ्यायची हे शेतकरी बांधवांना कळलंय. रोज जरी काळजी घेतली आपण तरी दर 8 दिवसांनीही त्या संचाची काळजी घेणं हे गरजेचं आहे. तर ती नेमकी कशी घ्यायची? दर 8 दिवसांमध्ये यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय करावं लागतं की जी आपली गाळण यंत्र आहे या गाळण यंत्रामध्ये जर तुमचे सँड फिल्टर असेल तर या सँड फिल्टरचे नाही का तुम्हाला झाकण उघडायचे आहे. आपण रोजच्या काळजीमध्ये आपण काय करतो, वरवरून सगळ्या त्याची निगा पाहतो, काय की मायनर प्रॉब्लेम जे आहे ना आपण त्याकडे लक्ष देतो. पण जे आपल्याला साप्ताहिक जे कामं करायचे आहे, जसा एक दिवस आपण सर्व्हिसिंगचा काढून ठेवायचा, तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की ते जे गाळण यंत्र आहे ही गाळण यंत्र पूर्णपणे स्वच्छ करायची. त्याच्यात गाळण यंत्रामध्ये आपण वाळू जी वापरलेली असते ही आपण नाही का स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्याच्यात जो काडी कचरा आहे तो आपल्याला काढायला पाहिजे आणि त्याच्यातली जी वाळूचे प्रमाण आहे ते 3/4 असली पाहिजे. याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. स्क्रीन फिल्टरचे जे झाकण आहे उघडून जाळी साफ करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची गाळण यंत्र आहे, तर त्या गाळण यंत्राप्रमाणे आपल्याला त्याची साप्ताहिक क्लिनिंग जी आहे ही करायला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी आपल्याला मेन लाईन आणि सब मेन लाईन आहे ह्या फ्लश केल्या पाहिजे. त्यांच्या तोट्या उघडून त्याच्यातून पाण्याचा प्रवाह जास्त गतीने वाहून काय करायचं त्या फ्लशिंग करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यात जी नाही का आठवड्याभरात साचलेली जी काडी कचरा असेल, जैविक कचरा असेल हा निघून जातो आणि तोटीचा जो प्रवाह आहे हा मेंटेन राहतो. जर तुमचा लॅटरलचा डिस्चार्ज जर 4 लिटर पर आवर असेल तर तो कमी न होता काम आहे. तर ते ह्या आपल्या साप्ताहिक काळजीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि दर महिन्यालाही काळजी घेणं गरजेचं आहे. तर दर महिन्याला नेमकी काय काळजी घ्यावी? दर महिन्यामध्ये आपण प्रामुख्याने सिंचनामध्ये झालेल्या ज्या बिघाडी आहेत, प्रामुख्याने ज्या तोट्यांचा जो डिस्चार्ज आहे हा कमी झालेला असतो का, त्याच्यात काही प्रमाणात क्षार अडकलेले असतात किंवा जैविक खाडी, तर दर महिन्यातून एकदा तरी आपल्याला त्याच्यासाठी आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरीन प्रक्रिया हे करणे गरजेचे आहे. बरं. आणि जी सूक्ष्म नलिका असते ती बंद होते, तर त्यासाठी काय करावं नेमकं? तर ही सूक्ष्म नलिका बंद होण्याची प्रामुख्याने 2 कारणं आहेत जे आपण बघितलेलं आहे की एक तर त्याच्यात खताचे किंवा पाण्याचे संयोगाने त्याच्यामध्ये जे ड्रिपर असतात ज्याला आपण तोटी म्हणतो त्याच्यामध्ये नाही का क्षाराचे प्रमाण हे घट्ट प्रमाणे जमल्यामुळे त्यात चोक होऊन जातात. तर हे क्लिनिंग करण्यासाठी जी पद्धत आहे त्याला आम्ल पद्धत म्हणतात. ही आम्ल प्रक्रिया करून घेणं आपल्याला गरजेचं आहे, ज्याच्यामुळे जी काही क्षार साचलेले असतात ड्रिपरमध्ये हे क्लीन होतात. आणि दुसरं जैविक कचरा जे झालेला असतो किंवा एखाद्या शेवाळ पाण्यामध्ये शेवाळाचे प्रमाण खूप जास्त असतं. जर तुमचा
फार्म पॉन्ड मधून जर तुम्ही पाणी घेत असाल पिकासाठी तर त्याच्यामध्ये शेवाळाचे प्रमाण असतो किंवा काळी कचरा असतो. तर यामुळे नाही का हे ड्रिपर चोक होतात. तर 2 महिन्यातून जशी आपली गरज असेल त्यानुसार आपल्याला आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरीन प्रक्रिया ही करणे गरजेचे आहे. आता आपल्याकडे एक स्लाइड आपण या ठिकाणी दाखवूया. हा, तर काय तुम्ही सांगाल याच्याविषयी सर? तर ह्या स्लाइडमध्ये आपण बघताय की याच्यात एक फर्टिलायझर टँक मधून कशा पद्धतीने फर्टिलायझरमध्ये तुम्ही खतं टाकू शकता आणि कशा प्रकारे नाही का हा पाण्याचा जो मुख्य प्रवाहासाठी वापरलेली आपण जी मेन लाईन आहे त्यामध्ये आपण कशा प्रकारे खत सोडतो याच्यामध्ये. त्यामध्ये आपण बघताय आपण याच्यामध्ये खत मिसळलेले आहे आणि याच्यात काय केलेलं आहे आपण की पाण्याचा जो मुख्य प्रवाह आहे त्यातला काही प्रमाणातला प्रवाह आपण वळता करून या फर्टिलायझर टँकमध्ये आणलेला आहे, ज्यामुळे टाकीतले जे खत आहे ही व्यवस्थितपणे नाही का विरघळून जातात त्याच्यात आणि ही विरघळून झालेली खते ही नाही का मुख्य नलिकेत पुन्हा सोडली जाते याच्यात. आता आपण तुम्ही बघू शकता याच्यात दिसतंय ते आपल्याला की कशा प्रकारे मुख्य नलिकेत ते सोडले जातात. जे लाल कलर मध्ये दिसतंय ते हे खत दर्शवितात. त्याच्या स्पायरल पद्धतीने नाही का त्याच्यात खत नाही का पूर्णपणे विरघळली जातात. नक्कीच. आता रासायनिक प्रक्रिया करताना नेमकी काय काळजी घ्यावी? रासायनिक प्रक्रिया करताना करताना आपण आम्लाचा उपयोग करतो. आम्ल म्हणजे ऍसिड. तर ही करताना आपल्याला रबरी पंजे घालणं ही आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या त्वचेला काही रिॲक्शन होऊ नये. आणि ही रासायनिक प्रक्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा एक काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर संचातले पाणी हे आपण फ्लश करून पूर्णतः काढून टाकायचे आहे. ड्रिपर्समध्ये किंवा आपल्या ठिबक सिंचनामध्ये साचून राहू नये किंवा यातले जे फ्लशिंग केलेले पाणी आहे हे नाही का जनावर किंवा पाण्याचे जे सोर्स आहे जे आपण मनुष्य प्राणी पितो तर त्याच्यामध्ये हा मिसळला नाही गेला पाहिजे, नाहीतर आपल्याला त्याच्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. आपल्याकडे वेळ तशी कमी आहे. आम्ल प्रक्रिया काही सेकंदात आपण सांगूया आणि क्लोरीन प्रक्रिया आणि शेवटी संदेश काय सांगाल सर? आम्ल प्रक्रिया मध्ये आपण काय करतो, आपण एक ऍसिडचा उपयोग करतो. काही सेकंदच आपल्याकडे आहे, आपण सांगूया. तर आपण त्याच्यात काही नाही, आपल्याला एक 4 pH असलेलं आपल्याला तुम्हाला फक्त पहिले बघायचं एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या जो पाणी आपण वापरताय त्याची pH काय आहे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचा pH 4 पर्यंत यायला जेवढा ऍसिड लागते त्या प्रमाणात तुम्हाला ऍसिड देऊन पाणी संचात मिसळून नाही का तुम्ही नाही का. मी थोडं थांबवते आहे तुम्हाला, कारण कार्यक्रमाची वेळ संपत आपली आलेली आहे. आम्ल प्रक्रिया, क्लोरीन प्रक्रिया या ठिकाणी आपण थांबले. सर, आपण अतिशय छान पद्धतीने आपण कार्यक्रमात माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता विषय पुढच्या गुरुवार म्हणजे 11 फेब्रुवारी 2021. विषय आपल्या लक्षात घ्या. हवामान बदलाच्या अनुषंगानं शेतीचं व्यवस्थापन हा आहे आपला विषय. सहभाग श्रीकृष्ण सोनोने, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी तालुका, जिल्हा जालना या ठिकाणून. आणि पुढील आठवड्याचा जो काही विषय आहे त्यासाठी आपण प्रश्न पाठवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आमचा लिहून घ्या. व्हॉट्सअप क्रमांक आमचा आहे 99690 23081 आणि ईमेल ID ddmumbaikrisi@gmail.com. आणि आपण कार्यक्रम काही कारणास्तव पाहू शकला नसाल तर आपण फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर या माध्यमांचाही आमचा वापर आपण करू शकतात. फेसबुक आणि यूट्यूबवर आपल्याला कार्यक्रम हा बघता येईल. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अत्यंत महत्त्वाचा आजचा असा विषय की ठिबक सिंचन संचाद्वारे आपण त्या यंत्राचा वापर करून खत हे कशा पद्धतीने देऊ शकतो. ते खत तुम्ही द्या आणि त्याचा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतीसाठी करून घ्या. आज आपला निरोप घेत आहोत या ठिकाणी. या कार्यक्रमातनं पुन्हा भेटूच या. आजपुरती नमस्कार.